ठळक घडामोडींचे प्रायोजक साईदीप सागर कलेक्शन, कोपरगाव। सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाआधी गिरीश महाजनांची नगरमध्ये येऊन चाचपणी, स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांशी चर्चा। वडील मुलगा वेगवेगळ्या पक्षात असू शकतात असं म्हणत महाजनांनी वाढवला सस्पेन्स। तर विखेंचा धसका घेतलेल्या गांधींकडून माध्यमांवर खापर, मीडियाकडून विखेंची रोजच कॅसेट वाजवली जात असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया। श्रीरामपुरातील सीडी जैन महाविद्यालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून पडल्यानं विद्यार्थिनी गंभीर जखमी, मुलगी पडली, ढकलली की उडी मारली यावरून चर्चांना उधाण। पोलिसात घटनेची नोंदच नसल्यानं घटनेचं गांभीर्य वाढलं। पाथर्डी बस स्थानकावर महाविद्यालयीन तरुणीची लज्जास्पद छेडछाड करणारा आरोपी गणेश रमेश जोशी विरोधात मुलीच्या फिर्यादीवरून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। प्रकार टाळण्यासाठी बस स्थानक परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी। अकोलेच्या महावितरण कार्यालयात ठिबक सिंचनाद्वारे चक्क गांजाची शेती, अधिकाऱ्यांना विचारणा केली असता मिळाली उडवाउडवीची उत्तरं। धक्कादायक प्रकारावर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे मात्र अकोलेकरांचं लक्ष। आणि नूतन जिल्हा पोलीस प्रमुखांनी पदभार घेतात जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क। शिर्डीनजीक दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांना शिर्डी पोलिसांनी केलं जेरबंद। तर पारनेर तालुक्याला गावठी दारू पुरवणाऱ्या वाहनाला स्थानिक गुन्हे शाखेनं घेतलं ताब्यात। 2 आरोपींना अटक, वाहनासह 4,50,000चा मुद्देमाल जप्त।